इस मुकाबले की, काफी रातों से इस मुकाबले का इंतजार था। वही मुकाबला आपके सामने आता हुआ, एक तरफ एनवीएम फाइटर तो दूसरी तरफ चुरी रियल कॉन फाइटर देखने को मिल रहे हैं। एनवीएम स्ट्राइकर और दूसरी तरफ चुरी रियल कॉम फाइटर के बीच में। जरूर, जैसे ही कुणाल, इनको भी मैन ऑफ द मैच पप्पू भाई, पप्पू भाई हाँ आपके हस्तों से ही देना। जैसे मैच की शुरुआत होगी माइक्रोफोन पर जरूर अजीत सर देखने को मिलेंगे। इस डॉट बॉल प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच आपल्याला सौजन्य केले आहेत आदरणीय कुणाल भाई यांना मी थँक्यू सांगतोय। आणि या स्पर्धेसाठी लागणारे बॉल कोंपाडा चॅलेंजर यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालेले आहेत, त्यांना मी थँक्यू म्हणतोय। आणि 14 मे या दिवशी आपण बघतायत रक्तदान शिबिर आयोजित केली ती मात्र अल्टी पल्टी फॅन्सी शॉट बघायला मिळतोय। चौकार आलाय 24 डीजे कडे आणि येऊया मॅच कडे। कमॉन षटकार आहे सॉरी। धावसंख्या 7 वर स्थिरावले। खूप चांगला स्टार्ट बघायला मिळतो यज्ञेश यांच्या माध्यमातून। साहिल पुढील चेंडू टॉस होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिडॉन मध्ये थोडीशी झाले फंबल आणि तदबर सिंगल कंप्लीट होते। धावसंख्या 8 वर स्थिरावते। दोन्ही संघाकडे खूप चांगलं मोमेंटम आहे, दोन्ही संघाचे सर्व खेळाडू चांगले फॉर्म मध्ये आहेत। या मॅच मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळणार आहे नो डाऊट। सवय आपण साहिल यांच्याकडे आणि समोर आपण आलोकला बघतोय। स्कोर 8 विदाउट लॉस। पुढील चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलाय, डॉट बॉल बघायला मिळतोय। साहिल यांचा प्रभास या स्पर्धेमध्ये जबरदस्त राहिलाय, गोलंदाजीमध्ये अचूकता आणि बॅक ऑफ द हँडचा ब्रेक बघायला मिळतोय। तो साधारणतः प्रत्येक फलंदाज अचंबित राहतोय, ओळखताना थोडस कमी पडताना आपण बघतायत। पुढील चेंडू साहिल इथे उडवलाय, पिस्ताम आहे यस नो टेकन, विकेट गिरतावर साहिल। न्यू बॅटर येत आहेत, आपणास कळविण्यात खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने आनंद होतोय की वानगाव ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय प्रतापभाई ठाकूर यांच्या 89व्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुरुवार दिनांक 14 मे रोजी ग्रामपंचायत वानगाव व सर्व जीवन सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे। स्थळ सत्येंद्र स्मारक हॉल आणि वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहणार आहे। तरी सर्वांना आम्ही विनंती करतोय की सर्वांनी उपस्थित राहा आणि या रक्तदान शिबिराला यशस्वी बनवण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य करा। थँक्यू बोलतोय। पण मॅच कडे निवमान आलाय, कैवल्य आलाय, खूप चांगल्या फॉर्म मध्ये कैवल्य आहेत। स्ट्राईक वरती आपण कैवल्य पाटील ओ यावेळेला हॅमर केलंय, सेट डाऊन द ग्राउंड, नो चान्स एनी फिल्डर, सिक्सर। द फ्रेश व 14 लॉस ऑफ 1 विकेट आपण बघतायत। खूप चांगला हॅमर केला आणि चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड खेळ, षटकार इरादे स्वस्थ आहेत। पाटल रंगते आणि 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता राजन ठाकूर येत आहेत। या स्पर्धेतलं एक मात्र असं षटक आहे ज्याच्यामध्ये हॅट्रिक विकेट आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत आणि सलगच्या 2 पर्वामध्ये या सुंदर काम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय तोच राजन ठाकूर। गोलंदाजी ट्रॅकवर, संघाचा गोलंदाजी मधला बॅकबोन आहे।
टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत उत्साह देण्याचं काम कॅप्टन सत्यम आपल्याला बघायला मिळतात यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये. समोर बॅटर आपल्याला यज्ञेश दुबला आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर राजन ठाकूर. पॉवर प्लेचं दुसरं षटक, पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होत आहेत. प्रतिम स्टेट डाऊन दी ग्राउंड, चान्स इथे नाहीये, चौकार आलाय. ब्रिलियंट स्टार्ट बघायला मिळते. धावसंख्या 18 वरती पोहोचते. अप्रतिम स्टेट बॅटने या ठिकाणी चौकार बघायला मिळतोय फलंदाज यज्ञेश यांच्याकडनं. ओव्हर द बॉलर हेड खेळला गेलाय. आपला इंटेंट क्लिअर आहे की गोलंदाज कुठलाही असो, जर आमच्या रडारमध्ये चेंडू आला आम्ही त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन मोठ्या शॉटमध्ये परिवर्तन करणार. पुढील चेंडू हुक केला, यावेळेला फटका फसला. यस नो टेकन, विकेट गिरता हुआ, मोजी बचता हुआ. हुक करण्याचा अटेम आणि फलंदाज आपण बघतायत बाद होताना. सन्यमान हिमेश येत आहेत. यज्ञेश बाद होऊन माघारी परतलेले आहेत. चौकारानंतर वापसी केले या ठिकाणी राजननं आणि एक धक्का दिलाय. आपण बघतायत 18 धावा असताना 2 गडी बाद चोरी रेलकॉन फायटर्स प्रथम बॅटिंग करताना आपण बघतायत NBM स्ट्रायकरच्या अगेन्स्ट. जसं पहिला आम्ही चर्चा केली, या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ खूप चांगल्या रिदम मध्ये खेळतायत. दोन्ही संघाकडे खूप चांगल्या पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि पॉइंट टेबल मध्ये पुढे जाण्यासाठी या मॅचचं महत्व भरपूर मोठं आहे हे जाणताय दोन्ही संघाचे सर्व खेळाडू. राजन ब्रेकथ्रू दिल्यानंतर पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. हो, थोडासा स्टेप आउट करून ड्राईव्ह केलंय कव्हर रिजनला. डॉट बॉल बघायला मिळतोय. स्कोर 118, लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त चेंडूवरती नियंत्रण मिळवलंय. एकंदरीत पॉवर प्लेचं षटक महत्वाचं आहे. 9 मध्ये 18 झालेले आहेत. स्कोर कार्डवरती धावा आहेत परंतु कुठेतरी 2 विकेट आहेत, हा चिंतेचा विषय आहे चुरी रिएलकॉन फायटर संघाला. पुढील चेंडू हलकासा ड्राईव्ह केला, थोडासा आपण बघतायत कव्हर रिजनला सिंगल कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चीकी रन या ठिकाणी घेतली जाते. 19 धावा. सिंगल डबल रोटेट करणं गरजेचं आहे. प्रेशर कन्वर्ट करायचं नाही आहे, हा प्रयत्न आहे बॅटिंग टीमचा आणि तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी आहे. वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक हिरे चमकताना आपण या वानगावच्या आभा मंडळामध्ये बघतोय. अप्रतिम नेत्रदीपक नियोजन आणि अनेक युवा खेळाडू मात्र आपला आत्मविश्वास वाढवताना वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून तिसऱ्या पर्वामध्ये राजन गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. चेंज ऑफ द पेस, ऑन साइडला खेळताय. डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावसंख्या 20 आपल्याला बघायला मिळते. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अतिशय सुंदर द्वंद्व रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक जण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतायत. इथून मिळणारा आत्मविश्वास, इथून मिळणारा तुम्हाला ऊर्जा खऱ्या अर्थाने संपूर्ण वर्षभर तुमच्या कामी येणार आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी होतोय. पुढील चेंडू पॉवर प्लेचा अंतिम चेंडू घेऊन तयार होताना राजन ठाकूर. हो, या ठिकाणी आपण बघतायत खांद्याचा उपयोग केला तर स्केअर ऑफ द विकेट. चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 4 ने वाढते. जाऊया डीजे कडे आणि या मॅच कडे. कम ऑन डीजे. और यहाँ पर कंप्लीट हो चुके हैं 12 के अवसर से बने 24 और इसी बीच हमारे कमेंट्री स्टूडियो में एक बार फिर इस मैच के लिए हमारे साथ हमारे गोल्डन मैजिक फिंगर मिस्टर नैनिश डोडो हमसे जुड़ते हुए. डोडो, आपका हार्दिक स्वागत है. ले चलते एक बार फिर हम इस मैच की तरफ, जहाँ पर एक बेहतरीन गेंदबाज माने जाते हैं मिस्टर साहिल दुबला गेंदबाजी मार्ग पर इंट्रोड्यूस कराते हुए. 12 के अवसर से बने 24 एक अच्छी स्थिति में इस समय चूरी रियलकॉन फाइटर्स नजर आती हुई और एक अच्छे गेंदबाज को इस समय गेंदबाजी मार्ग पर लाया है. नाम है मिस्टर साहिल दुबला. इस बार स्टीयर किया है, हल्का सा स्क्वायर ऑफ द विकेट. डिप्पा कोट पॉइंट की तरफ गेंद ट्रैवल हो रही है. पॉइंट के खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक 2 मुकम्मल 26 ऑन बोर्ड. क्रिकेट के मैदान में यूनिटी का काम है. आर्टिस्टिक परफॉर्मेंस बहुत बड़ा मायने रखता है.
कोई भी सिंगल खिलाड़ी मैच को हर बार नहीं जिता सकता। टीम वर्क अगर अच्छा होगा तो रिजल्ट अच्छा आते हैं, और रिजल्ट अगर अच्छा आते हैं तो आपका बॉडी लैंग्वेज पॉजिटिव थिंकिंग में तब्दील हो जाता है। इस पे चकली गेंद बैक ऑफ द एंड डाली गई है, गेंद हवा में है और हाथ में भी थमी है, और एक विकेट डाउन। कम ऑन डीजे। बल्ले पाटिल इस समय थोड़े से निराश हो गए जाते हुए पवेलियन की तरफ। थोड़ी सी औसम की बाहर की गेंद थी, पुल करना चाहते थे, इस समय प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ और केवल पाटिल जैसा एक बेहतरीन खिलाड़ी इस समय आउट होते हुए उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आए हैं। यतीन राउत सफलता देने में माहिर है मिस्टर साहिल, और दर्शाते हुए कि भाई हमारे हाथ में कभी भी गेंद दो, हम ब्रेक थ्रू आपको देंगे, जिम्मेदारी को हैंडल करेंगे और आपका साथ निभाने की कोशिश करेंगे। इस साहिल इस समय नजर आते हुए अब तक 2 विकेट झटकाए हैं, 16 रन खर्च किए, कुल मिला के 8 गेंदें उन्होंने अभी तक डाली है, 26 के ऊपर 3 स्कोर अच्छा है, लेकिन कहीं ना कहीं जो विकेटें गिरी है वो थोड़ा सा चिंता का विषय बन सकता है चुरी रिलकॉन फाइटर्स के लिए। लेकिन नाम में फाइटर्स है तो फाइटिंग जरूर करेंगे। देखना बाद के बल्लेबाज हैं, अब स्ट्राइक पर आएंगे मिस्टर यतीन राहुल। यतीन राहुल के पास अपॉर्चुनिटी है, कठिन समय में क्या अपनी टीम का साथ देंगे या फिर साहिल दुबला की तो नपीतुली गेंदबाजी है, उनके सामने थोड़े से स्ट्रगल करते हुए नजर आएंगे। ये देखने के लिए बने रहे आप। वनगांव प्रीमियर लीग सीजन 3 2026 का एक शानदार टूर्नामेंट, एक शानदार प्रतियोगिता। इस बीच साहिल, ओ गुड बॉल, थोड़ा सा गिरने के बाद में टर्न्स एंड बाउंस देखने को मिला है। बाद के बल्लेबाज थोड़े से सफल होकर खेलना चाहते थे मिस्टर यतीन, डॉट बॉल के जरिए गेंद खत्म होते हुए। इस बीच अगली गेंद एक बार फिर साहिल, राइट आर्म द विकेट, बाद के बल्लेबाज यतीन राहुल के लिए एक बार फिर उसी तरह का प्रयास है और गेंद भी उसी तरह से थोड़ा सा बाउंस होते हुए ऑफ स्टंप के बाहर से निकलते हुए। वो कहते हैं ना, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे खूबसूरत सा मोड समझ के छोड़ देना, ये अच्छी बात है। बैक टू बैक 2 डॉट बॉल, अच्छी मैच, अच्छा संघर्ष, अच्छी टफ फाइट। थोड़ी सी आगे खिला इस समय गेंद को, लेंथ को थोड़ा सा तब्दील किया था, ड्राइव करने में मजबूर किया है। सिंगल के सहारे स्कोर 27 के ऊपर पहुंचता हुआ, 27 ऑन बोर्ड। युवा खिलाड़ियों का संघर्ष देखने लायक बनता है। कहते हैं ना, युवाओं के टकराव से जो निर्माण होता है उसे कहते हैं संघर्ष। जो तमन्ना और आरज़ुओं को हकीकत में तब्दील करता है उसे कहते हैं संघर्ष। जो अपने आप को औरों से आगे ले जाता है उसे कहते हैं संघर्ष। और बीच मैदान में चलता हुआ गेंद और बल्ले के बीच का एक तगड़ा संघर्ष। साहिल एक बार फिर, इस बार थोड़ा सा आगे जाके गेंद को खेलना चाहते थे, ड्राइव करना चाहते थे मिड ऑफ में, गेंद जाती हुई शॉट मिड विकेट में। सिंगल का इजाफा 28 रन और नंबर तीसरा कंप्लीट होता हुआ ड्रिंक्स ब्रेक हुई। प्लीज पानी ले जाए अंदर, कम ऑन डीजे। विश नेटवर्क के माध्यम से स्ट्रेटेजिक टाइम आउट 25 सेकंड अभी भी शेष है और तीसरा ओवर खत्म हो चुका है। इसके बाद का एक तगड़ा मुकाबला और देखने को मिलेगा। नंबर 7 एम के कंस्ट्रक्शन के विपक्ष नजर आएगी ट्रांसपोर्ट सुपर किंग के बीच का एक तगड़ा मुकाबला। वो टीम कैप्टन इनिंग ब्रेक में टॉस होगा, अब तैयार है टॉस के लिए। गेंदबाजी के लिए आए बराजन,
एकमात्र वो खिलाड़ी है, गेंदबाज है जिन्होंने विकेट हैट्रिक का कीर्तिमान अपने साथ जोड़ा है। स्ट्राइक पर हिमेश और 9 सेकंड के ऊपर ये 3, 28 रन ऑन बोर्ड। ड्रोन के माध्यम से एक जबरदस्त व्यू आप देख सकते हो इस बेहतरीन प्रतियोगिता का। राजन गेंदबाजी मार्ग पर, चौथी ओवर की पहली गेंद लेके, ओ यहाँ पर परफेक्ट गेंद टाली गई है। अंपायर के संकेत इस समय विकेट का पतन, और एक विकेट चटका इस समय राजन ठाकुर की गेंदबाजी गजब की रही है। बल्लेबाज आउट। रिप्ले के माध्यम से आप देखेंगे जहां पर लेन थी वहां पर ड्राइव करने का हल्का सा प्रयास था, और ये आउट। विकेटों के पीछे सत्यम, कैप्टन सत्यम का एक बेहतरीन रोल, और एक विकेट छटकाते हुए नए बल्लेबाज। चिन्मय पाटिल अब बीच मैदान में जाते हुए चोरी रेलकॉन फाइटर्स की स्कोर कार्ड की तरफ ध्यान दिया जाए। 28 के ऊपर 4 बड़े धुरंधर अब डगआउट में आ चुके हैं। चिन्मय पाटिल और नितिन राहुल के कंधों के ऊपर जिम्मेदारी अब इस मैच में, लेकिन एक तरफ राजन जो कि जिम्मेदारी उठा रहे हैं, बहुत ही खूबसूरत, क्योंकि आपके चिन्मय ऑन स्ट्राइक आए इस समय। चिन्मय पाटिल, अगली गेंद, इस बार ड्राइव किया ऑन साइड में, जनरली पुश फॉर अ सिंगल, तो स्कोर इस समय 29 के ऊपर पहुंचता हुआ। यहां से अब थोड़ा सा प्रेशर होगा बल्लेबाजों के पास। रन्स हॅव टू बी स्कोर अँड विकेट हॅव टू बी सेव्ह, या स्थितीमध्ये जावं लागणार आहे, कारण त्याच्या मागचं कारण 4 विकेट गेलेले आहेत. इथून जर मिडल ऑर्डरचे आणखीन 1-2 विकेट गेले तर प्रेशर येऊ शकतं. परंतु कौतुक करावं लागेल या ठिकाणी. आपण बघतायत राजन यांचं अप्रतिम चेंडू हाताळताना साईडची एक सुंदर साथ मिळते आणि एक चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय. यष्टांच्या मागून मात्र कॅप्टन सत्यम फील्ड अरेंज करताना आपण बघतायत. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वा. ओहो, चेंडू मात्र फिरवला गेलाय आपण बघतायत. राजन यांच्या माध्यमातून पूर्णतः ये 3, 4 चेंडू खेळलेले आहेत, फक्त 1 धाव. थोडस स्ट्रगल करताना बघायला मिळत आहेत. त्याचं प्रमुख कारण आहे बॅकअप द गुडलेन चेंडू हाताळताना, आणि त्यानंतर थोडासा कट करत आहेत. पुढील चेंडू इथे मात्र मिस टाइम शॉट, यस नो टेकन, आणखीन एक विकेट गॉन, यतीन आउट. नाईन वरती 5वा धक्का लागतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी याही षटकामध्ये राजन ठाकूर यांच्या नावावरती 2 विकेट बघायला मिळत आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या, थोडस चिंता वाढतीये छुरी रेलकॉन फायटर संघाची. आणि एका बाजूने आपण बघतायत NBM स्ट्रायकर्स, एका बाजूने थोडस संकटाची चाहूल तर दुसऱ्या बाजूने सेलिब्रेशनचा टाइम, अशा काही घटना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 4 चेंडू झालेले आहेत षटक क्रमांक 4 मधल्या. 29 वरती 5 असं स्कोर कार्ड बघायला मिळतंय. नवीन गोलंदाज बॅटर आपण बघतायत कृपेश दाखल झालेले आहेत. इथून मात्र कृपेश आणि चिन्मय पाटील यांच्याकडे एक मोठी जिम्मेदारी आहे. संकट काळामध्ये मात्र आपल्या संघाच्या बाजूने उभे राहावं लागणार आहे. बघूया राजन तयार होताना. 29 वरती 5, पुढील चेंडू मिस्टर राजन, आणि इथे आपण बघतायत आणखीन एक धक्का लागताना कॉटबेंचच्या रूपानं कृपेश दुबला सुद्धा माघारी परतताना आउट.
रोहन दुबला आपल्याला बघायला मिळत आहेत. 6 धक्के लागलेले आहेत. ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे इथे. राजनला पुनश या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक घेण्याची संधी चालून आलाय आणि लक्ष असू द्या NBM आपल्याकडे 6 मिनिटं आणि 45 सेकंद आहेत. आपल्याला आणखीन एक षटक हाताळायचं आहे. त्या पद्धतीने तुमचं गेम फिल्ड करणं गरजेचं असणार आहे. अंतिम चेंडू या षटकातील आणि विकेट हॅट्रिक घेण्याची संधी सुद्धा आहे राजन ठाकूरकडे. रोहन आलेले आहेत. रोहन दुबला अंतिम चेंडूला सामोरे जातील. आपला स्पेल मधला अंतिम चेंडू घेऊन हलकासा ड्राईव्ह केला. या ठिकाणी आपण बघतायत कव्हरला सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या 30 वरती. 4 षटक परिपूर्ण 7.50च्या सरासरीने 30 स्कोर कार्ड वरती. बघूया गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत अमरेंद्र. अमरेंद्र पहिल्या मॅच मध्ये थोडेसे एक्सपेन्सिव्ह राहिले. तदनंतर मात्र 2 मॅचेस मध्ये त्यांचा प्रभावी मारा राहिलाय. त्यांनी ची लेंथ लाईन मेंटेन केली. आपला आत्मविश्वास वाढवलाय. त्यालाही तोड नाहीये. अमरेंद्र येत आहेत पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा प्रभावी मारा बघायला मिळालाय. 30 वरती 6. 12 चेंडूंचा खेळ महत्वाचा आहे. चुरी रिअलकॉन फायटर संघासाठी बहुमूल्य अशा 12 चेंडू असणार आहेत. पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट बॉल आहे. टायमिंग प्रॉपर झालाय. डिप्पा कोट्ट स्क्वेअर लेगला उडवलंय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 34 रन. कमॉन डीजे. रोहनने खूप चांगला स्टार्ट दिलाय. 34 झालेले आहेत. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रत्येक चेंडूचं महत्व खूप मोठं आहे. जसा चौकार आला तसं मात्र डिब्बा कोट्ट स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन वाढवलंय. संघनायकाची एक सुंदर भूमिका इथे बघायला मिळते. पुढील चेंडू हलकासा शेअर करण्यासाठी मजबूर केलं गेलंय. सिंगल कंप्लीट होते. बॅकअप नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 36 वरती पोहोचतीये. 36 ऑन बोर्ड. 2 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 36 धावा. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने टाळ्यांचा गजर, एका बाजूने थोडीशी चिंता वाढतीये. ओहो फिरवलाय आहे परंतु थोडस बाहेर बघायला मिळतोय. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 37 वर बघायला मिळते. नॅचरल टर्न असतो ना लेफ्ट हँड गोलंदाजाचा, तो राईट हँड बॅटरच्या अगेन्स्ट थोडासा दिक्कतवाला परेशानीवाला बनतोय. परंतु ते चांगली स्टार्ट दिले रोहननं. धावसंख्या 37 वरती पोहोचते. पुढील चेंडू घेऊन तयार होताना अमरेंद्र. ओहो यावेळेला परफेक्ट चेंडू पडल्यानंतर टर्न होतोय. रोहनने बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साइडला खेळण्याचा पाबित्रा. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाहीये. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन. 37 लॉस ऑफ 6 विकेट अँड 5th ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर अमरेंद्र ऑन बॉलिंग ट्रॅक. पुढील चेंडू घेऊन दाखल होताना चेंज ऑफ द पेस. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र रोहन जो व्हेरी फर्स्ट बॉलला दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता तेही मात्र आता चेंडूला रीड करू शकत नाहीये. येणारे अजून 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 37 वरती 6 असा स्कोर कार्ड बघायला मिळतोय. पुढील चेंडू चेंडू क्रमांक 5. आणखीन एक डॉट बॉल. एक नॅचरल टर्न आहे आणि पडल्यानंतर चेंडू बाहेर कट होतोय.
आपल्याला बघायला मिळतोय. एक सुंदर चेंडू हाताळला गेलाय. सलगचे 3 डॉट बॉल अमरेंद्र ठाकूर यांचा हा स्पेल बघायला मिळतोय. आत्मविश्वास जेव्हा तुमचा जागृत होतो, कॉन्फिडन्स लेवल तुमचं जेव्हा वाढतं ना, तेव्हा तुमचा परफॉर्मन्स एक चेंडू नंतर मात्र आपण डिस्प्ले करणार आहोत. सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावरती आहेत, कोण या ठिकाणी जास्त धावा म्हणून टॉप वरती आहे, ते मात्र हा चेंडू संपल्यानंतर आपण डिस्प्ले करणार आहोत. बघूया. षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले आणि धावसंख्या बघायला मिळते ती 37. आपण बघतायत बॅट्समन हार्दिक पटेल ज्याच्या नावावरती 200 पाटील 215 आहेत 7 मॅचेस मध्ये. मयुरेश राऊत आपल्याला बघायला मिळतात 129 धावा. साहिल दुबला आपल्याला बघायला मिळतात 127 धावा. सत्यम ठाकूर आहेत 126 धावा. त्याच्यानंतर सँडी आपल्याला बघायला मिळतात 125 धावा. विक्रांत पटेल 120 धावा. कौशिक चिखलीकर 114 धावा. केतन दुबला 108 धावा. अर्पित 106 आणि कैबल्य पाटील 98 असे टॉप 10 बॅट्समन आपल्याला बघायला मिळतात. विकेटकडे जर आपण लक्ष दिलं, राजेन ठाकूर 18 विकेट ज्यांच्या नावावरती आहेत. शैलेश मसे 13 विकेट. कैबल्य पाटील 12 विकेट. तुषार दुबळा 12 विकेट. केतन दुबला 11 विकेट. संजय दोडी 10 विकेट. तदनंतर जय ठाकूर 10. वळूया मॅच कडे. तदनंतर आपण बघतायत विठ्ठल यांचे 9 विकेट. जितेश पारी यांचे 9 विकेट आणि अचल्याला यादव 9 विकेट. उडवलाय चेंडू, मिस टाइम खेळल्यात. कॉटन बोलची संधी आहे आणि फलंदाज आउट. आणखीन एक धक्का लागतो इथे. स्कोर वरती पूर्णतः ब्रेक लावला गेलाय. 37 वरती 7. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कौशिक दुबला येत आहेत. थोडासा संकटामध्ये सापडलाय चोरी रिअलकॉन फायटर संघ. त्याच्या मागचं कारण जबरदस्त गोलंदाजीमध्ये लेंथ इन लाईन मेंटेन करणारी गोलंदाजी. पुढील चेंडू तयार होताना हसमुख. ते मात्र आपण बघतायत प्रॉपर टायमिंग. चेंडू आणि सिंगल ची किरण घेतली गेली आहे. बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट होती. 38 धावा ऑन बोर्ड. परफेक्ट लेंथ इन लाईनचा चेंडू. हसमुख असेल, साहिल असेल, त्याच्यानंतर आपण राजनला बघितलंय. प्रत्येक जण मात्र एनबीएमच्या माध्यमातून सुंदर काम करताना. पुढील चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर आणि इथे काय घडले. 8वा विकेट येण्याची संधी. सिंगल आणि डबल सुद्धा पूर्ण होते का. यस. वाईट +2 एस 1 शॉट. फक्त एकच मिळणार आहे. वाईट +1 टोटल 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 2 ने आकार घेताना 40 वरती पोहोचते. आता आपण रोहन यांना बघतोय. तिसरा चेंडू. ओहो, रोहन लेफ्ट हँड गोलंदाजाचे चेंडू मात्र रीड करताना कुठेतरी रोहन स्ट्रगल करतोय असं म्हणायला हरकत नाही. याच्या मागे आपण अमरेंद्र यांना बघितलं. त्यांनी चेंडू पडल्यानंतर जे लेग कटर चेंडू हाताळलेले आहेत तो थोडासा दिक्कतवाला बनतोय. आणि इथे आपल्याला हसमुख बघायला मिळतात. लेफ्ट आर्म लेग ब्रेक आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेर कट होत आहेत आणि ते खेळताना थोडंसं टेन्शन आपण बघतायत रोहनकडे. स्लोवर वन पूर्णतः रीड केलं गेलं. इथे आपण बघतायत गोलंदाजानं. धावसंख्या 41 वरती पोहोचते. धावा ऑन बोर्ड. पुढील चेंडू
आणखीन एक चेंज ऑफ द पेस, हलकीसी फ्लाइट आणि धक्का क्रमांक 8 वा लागतो या ठिकाणी. फलंदाज आउट. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक स्ट्राईक 40 वरती 8. जबरदस्त कामगिरी हसमुख यांची राहिली आहे. त्यांच्याही नावावरती 2 विकेट इथे बघायला मिळत आहेत. न्यूमान मयंक दाखल होताना शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू आणि हाही फिरवला गेलाय. पंच सांगतायत इट इज अ वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 42 वरती पोहोचलाय. मागची मॅच आपण 48 ची बघितली. ही मॅच आपण लगभग बिलो 50 ची बघतोय. थोडेसे गोलंदाज फलंदाजावरती हावी होताना या मॅच मध्ये आपण बघतोय. सलगच्या 2 मॅच मध्ये ते मात्र शेवटच्या क्षणी हुक करण्याचा प्रयत्न. पटका फसला. यस नो टेकन. आणखीन एक धक्का लागताना आपण बघतायत. कॅच मात्र साहिल दुबला यांच्या हातामध्ये विसावला गेलाय आणि 3 विकेट आपल्या नावावरती नोंदवताना हसमुख बघायला मिळत आहेत. 43 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. याच्यानंतरच्या मॅचचा टॉस कडे आपण वळतोय. मोहम्मदजी पण टॉस करून घ्या. नेक्स्ट मॅचचा MK कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष ट्रान्सपोर्ट सुपर किंग यांच्यातलं बॅटल होणार आहे आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित या टॉस साठी हेलो चेक. MK कंस्ट्रक्शन वर्सेस ट्रांसपोर्ट सुपर किंग. दोनों भी टीमों के कप्तान टॉस बॉक्स में जुड़ना है आपको. MK कंस्ट्रक्शन मंदार and Transport Super King. जरूर हम हमारे मेहमान जिग्नेश पटेल इनके शुभ हाथों से ये टॉस करने के लिए उन्हें हम इनवाइट करेंगे हमारे टॉस बॉक्स में, जिनके हाथों से टॉस होगा. MK कंस्ट्रक्शन वर्सेस ट्रांसपोर्ट सुपर किंग के बीच में ये टॉस होने जा रहा है. वानगांव प्रीमियर लीग का ये आज चौथे रात का ये 7वां मुकाबला और यहाँ पर MK कंस्ट्रक्शन को कॉल करने का मौका. हेड इज कॉल. थँक यू सर. टॉस जीत आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करताना समोरचा संघ पण चांगला संघ आहे आणि किती धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50 त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. गोलंदाज आहेत चांगले आहेत त्याच्यामुळे 50 त्यांना रोखण्याचा प्रयत्न. या स्पर्धेसाठी काय 2 शब्द असेल? टुर्नामेंट चांगलीच आहे. मी आधी पण बोललो, पूर्ण पालघर जिल्ह्यात नाईट गावची जी लीग होते त्याच्यामध्ये फक्त हीच एक लीग होत असेल जी नाईट होते आणि एवढ्या 9 मॅच खेळणं, प्रत्येक दिवशी 2 मॅच 6 दिवस, मला वाटतं कुठेच होत नसेल पालघर जिल्ह्यात आणि खूप चांगलं आयोजन आहे. धन्यवाद सर. टॉस बॉक्स से न्यूज है. ट्रांसपोर्ट सुपर किंग ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. बैक टू कमेंट बॉक्स.
ओपनिंग पेअर. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 42 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. बघतोय आपण टार्गेट. ओपनिंग पेअर दाखल होताना मैदानाच्या आतमध्ये 43चं टार्गेट आहे. 42 झालेले आहेत. सलामीर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत पराग वरठ आणि साहिल दुबला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. गोलंदाजी ट्रॅकवर आपण कैवल्यला बघतोय. कैवल्य पाटील 43 च लक्ष डिफेन्स करण्यासाठी दाखल होताना. पहिला चेंडू परफेक्ट लेकिन मिडल मध्ये चेंडू होता. फक्त ड्राईव्ह केलं. सिंगल कंप्लीट झाली. वेग वेग बघायला मिळालाय. कैवल्य पाटील यांचा एक अप्रतिम चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळले पराग. आता मात्र साहिल आपल्याला बघायला मिळत आहेत. 43चं टार्गेट 36 चेंडू मध्ये. कैवल्य पाटील पुनश्च तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर समोर साहिलला बघतोय. पराग डाऊन द लेग स्टंप. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या बघायला मिळते एक्स्ट्राच्या रूपानं 2. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. पुढे चेंडू. ओ यावेळेला आपण बघतायत प्लम मध्ये पकडले गेले आहेत आणि कॅप्टन सत्यम सुद्धा माघारी परतताना दुसरा धक्का या ठिकाणी बघायला मिळतोय. फलंदाज आउट. तीन वरती 2.
धक्के या ठिकाणी बघायला मिळत आहेत. 43चा पाठलाग करताना सुनिवमान हसमुख दुबला मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 43 धाबा वाचवण्यासाठी जो जोश ची लेंथ लाईन मोमेंटम ह्या गोष्टी मात्र बघायला मिळत आहेत पहिल्या षटकामध्ये. काफी बढ़िया स्टार्ट यहाँ पर देखने को मिला है. 2 बड़ी विकेट इस समय बैक टू द डगआउट और नए बल्लेबाज हसमुख बीच मैदान में आते हुए इस समय नौसकीन के ऊपर है मिस्टर पराग और हसमुख दुबला अब स्ट्राइक पर नजर आएंगे. इस ओवर की आखिरी गेंद 43 का लक्ष्य है. कैबल्य पाटिल इस बार डिफेंस किया है. गुड सेंसिबल क्रिकेट कूल माइंडेड के लिए. ओवर की समाप्ति 3 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान पर. एसडी से कड़वा संघर्ष नजर आ रहा है. कैबल्य पाटिल के गेंदबाजी के सामने थोड़ा सा क्रॉस खेलने का प्रयास किया और 2 विकेटें जरूर छटकाई हैं और टीम को एक बार फिर विश्वास देने का काम कैबल्य ने किया है. अब हिमेश को बुलाते हुए सामने पराग. इस पिच अगली गेंद पराग के लिए राइट टर्म ओवर द विकेट. इस बार हल्के से चॉप किया है. गेंद जाती हुई डीप गली की तरफ डाइवर्ट हो रही है. गेंद बाउंड्री लाइन के नजदीक जाती हुई. जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 रन होंगे मुकम्मल. 2 के सारे स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. इस बीच पराग पुढील चेंडू. इस बार फैंसी शॉट खेलने का प्रयास था. स्विच हिट करने का टाइम. एक अच्छी गेंद है एक बार फिर. 5 रन स्कोर कार्ड के ऊपर 38 की अभी भी दरकार है. सवाल अभी बहुत सारे उठने शुरू हो चुके हैं. 43 के लक्ष्य को पाने के लिए अब एनवीएम स्ट्राइकर की क्या होगी स्ट्रैटेजी. इस बीच अगली गेंद हिमेश ऑप्शन के बाहर की गेंद. एक बार फिर सफल होकर खेलना चाहते थे और एक डॉट बॉल. अब लक्ष्य छोटा है लेकिन उस लक्ष्य को बचाने की जो चाहत तमन्ना आरजू है ना वो काफी बड़ी बनती जा रही है. और जिस तरह से गेंदबाजी है डिसिप्लिन भरी गेंदबाजी. कहते ना क्रिकेट हो या फिर जीवन डिसिप्लिन अगर आपके साथ है तो ब्राइट होता है और ये देखने को मिल रहा है. अच्छी गेंदबाजी. हिमेश एक बार फिर तैयार. सामने पराग. ओ माय गॉड फुल टॉस थी. स्टेप आउट करके खेलना चाहते थे और एक डॉट बॉल. और ये कुल मिला के 11 गेंदें हो चुकी है और स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ 5. 2 विकेटों के नुकसान पर 38 की दरकार है. 25 गेंदें आपके पास है. 25 पे बनाने 38. पराग अपने फॉर्म से जुटते हुए नजर आ रहे हैं. जूझते हुए नजर आ रहे हैं. अच्छा ड्राइव देखने को मिला है. गेंद जाती हुई समय कवर रीजन में सिंगल कंप्लीट होता हुआ. और नंबर दूसरा यहाँ पर कंप्लीट. 3 के उससे से बने 6. आने वाली 24 गेंदें 24 में बनाने 37. कमॉन मनीष.
पाटिल एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर। रिस्ट्रिक्शन अब रिलीज हो चुका है, पावर प्ले खत्म हो चुका है और तटिया दायरे के बाहर 5 खिलाड़ी, 5 धुरंधर अब नजर आएंगे। किस तरह से फील्ड को सजाया है, ऑन साइड में 3 खिलाड़ी है, लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट और डीप कवर में खिलाड़ी और एक लॉन्ग ऑफ में। फाइन लेग रखा गया शॉट, शॉट थर्ड मैन है, सिली पॉइंट है और शॉट एक्स्ट्रा कवर भी नजर आता हुआ। कई बल्ले तैयार, ईश्वर की अगली गेंद, पुलटॉस इस समय लॉन्ग स्टॉप में तेजी से जा रही है, सीमा रेखा के बाहर, वाइट +4, ये बोनस मिल रहा है यहाँ पर। पतझड़ के मौसम में बाहरों के आने का आगाज है ये 5 रन। स्कोर इस समय पहुंचता हुआ 1-0, 10 ऑन बोर्ड। 12 गेंदों में जो मेहनत की थी ना, वो मेहनत के ऊपर पानी फेरने वाली ये गेंद थी। थोड़ा सा अब बैटिंग टीम की तरफ मोमेंटम शिफ्ट हुआ है। केवल एक बार फिर तैयार, 11 रन स्कोर कार्ड पर। इस बीच अगली गेंद, इस बार हल्का सा ड्राइव करने का प्रयास पराग का, एक छोर को संभालने का प्रयास है पराग के द्वारा। 12 रन ऑन बोर्ड। सिंगल सिंगल के लिए तालियां बज रही है, दर्शाता हुआ कि अब आपको सिंगल सिंगल के लिए मेहनत जरूर करना होगा और उसको बचाने के लिए गेंदबाज को अच्छी रणनीति। सामने हसमुख, 12 हो चुके हैं, 31 की जरूरत है और गेंदे शेष है यहां से 23 बॉल 31 रन। इस बार डिफेंस करते हुए सिंगल के लिए और एक के सारे स्कोर पहुंचता हुआ 13, 30 रन चाहिए अब आने वाले 22 बॉल में। 22 के शेष है और 30 रन की आवश्यकता। मैच जब शुरू हुआ ऐसा लग रहा था 43 रन से मैच जल्दी खत्म हो जाएगा, लेकिन क्रिकेट है जहां पर प्रेडिक्शन फेल होता है। अगली गेंद, अलसा ऑन ड्राइव देखने को मिलता हुआ पराग। हर वक्त सिंगल डबल, परिपक्वता का ये अलग अंदाज देखने को मिल रहा है। जबरदस्त कूल माइंडेड पराग खेल रहे हैं। स्कोर इस समय 1-14 पर। कहते हैं ना, परिपक्वता आपके अंदर आ जाती है, बदलाव देखने को मिलती है, चेहरे के ऊपर आत्मविश्वास की छवि नजर आती है, वाणी में नम्रता आ जाती है। और यही बात है, जब क्रिकेट के मैदान में आपके अंदर परिपक्वता आती है तो परिवर्तन जरूर नजर आता है। इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास था, डिफेंस करने का प्रयास, दंडीगुल, आउट। वीस बॉल आणि 20 मध्ये 30 ची गरज। न्यूमान, राजन ठाकूर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये। कैबल्यने इम्प्रेस केलंय, कैबल्यने थोडस टेन्शन मध्ये आणलंय बॅटिंग टीमला। पुढील चेंडू, ओहो, यावेळेला आपण बघतात लाफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला आहेत, सिंगल कंप्लीट होईल। 15 धावा ऑन बोर्ड बघायला मिळत आहेत। चांगली बॅटिंग करताना राजन ठाकूर, 18 विकेट टॉप बघायला मिळत आहेत। नंबर 1 वरती आहे सध्या गोलंदाजीच्या रँक मध्ये। पुढील चेंडू, हलकासा ड्राईव्ह केलाय परागच्या माध्यमातून। पराग मात्र बॅटचा फेस ओपन करत नाही आहेत, त्यांना माहिती आहे कैवल्यकडे वेग आहे, त्याच्याकडे लेंथ लाईन आहे आणि त्याच पद्धतीचा डिफेन्स आहे। 16 धावा स्कोर कार्ड वरती, 43चं टार्गेट असताना येणारे 18 चेंडू। ड्रिंक्स ब्रेकचा टाइम आपण बघतायत।
गरज आहे. 3 षटकामध्ये आपण बघताय स्ट्रॅटेजी टाइम आउट 20 सेकंदाचा वेळ शेष आहे. खूप चांगलं टाइम स्पेंड करताना दोन्ही संघ पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर आणलंय. हिमेश याला 16 झालेले आहेत. 27 गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. रिक्वायर्ड रन रेट 9 धावा बनवायचे आहेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजनच्या समवेत पराग आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगलं बॅटल बघूया. हिमेश एक चांगला द्वंद्व टफ फाईट संघर्ष. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. मिस्टर हिमेश स्टिअर केलंय हलकस आपण बघतायत गली रिझन मध्ये. ओ माय गॉड थोडीशी घाई केलंय. विकेटचं पतन होऊ शकलं असतं. आणखीन एक टेन्शन वाढलं असतं. सिंगल कंप्लीट झाली आणि धावसंख्या 17 वरती पोहोचते. 17 वरती चांगला गॅदर करता आलेला नाही आहे. मला वाटते राजांना अशा अपेक्षा सर्व सोडल्या होत्या आम्ही पोहोचू की नाही, परंतु मिळालं जीवनदान राजनाना. 26 गरज आहे. 17 झालेले आहेत. पुढील चेंडू घेऊन तयार गोलंदाजी ट्रॅकवर. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आपण बघतायत. परफेक्ट फुल लेंथ डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. थोडस ऑप्शनच्या बाहेर होऊन ऑन साइडला खेळण्याचा पावित्र्य होता. बॅटला ड्रिल केलं होतं. पुढील चेंडू 16 मध्ये 26. थोडस डिफरन्स तफावत अंतर वाढताना दिसतंय. ही वेळेला डॉट बॉल. विश्वास तितकासा नाहीये. आपण बघतायत अपील मध्ये उत्साह जास्त बघायला मिळतोय. 15 मध्ये 26. क्षणोक्षणाला डॉट बॉल. क्षणोक्षणाला वाढणारं दडपण या मॅच मधला सस्पेन्स वाढवतायत. स्पर्श होऊ देऊ नकोस नकारात्मक विचारांचा जराही. पणाला लाभ शक्ती सारी तू कमजोर असला तरीही. गुडघे टेकू देऊ नकोस असू दे परिस्थिती किती गंभीर. सळसळू दे रक्त पुन्हा एकदा आणि स्वतःला कर खंबीर. चेंडू मात्र खेळतात मिड विकेटला. सिंगल कंप्लीट झालंय. गुड बॉलिंग. धावसंख्या सिंगलने 18 वरती पोहोचलंय. काय गोलंदाजी केलंय. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण. थोडेसे अक्रॉस द लाईन खेळणारे फटके आपण बघितले, परंतु जी गोलंदाजीचा कस लागलाय ना तो जबरदस्त आहे. 18 झालेले आहेत. 25 ची गरज आहे. येणारी चेंडू तुमच्याकडे ते 14 बॉल. 25 ची गरज. पुढील चेंडू समोर आपण परागला बघतोय. ओ यावेळेला पिच केले चेंडूला डीप पॉकेट पॉइंटला. बऱ्याच वेळानंतर एक पॉवरफुल शॉट बघायला मिळतोय. उत्साह देणारा ऊर्जा देणारा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि पोहोचते ती म्हणजेच 22-21 ची गरज आहे आता. जबरदस्त मॅच. करबटे बदलता हुआ मॅच है ये. कभी इधर तो कभी उधर तो कभी बिचराम है. अंतिम चेंडू पराग साठी. ओ परागने यावेळेला ठोकला एक दमदार. बघायचं पंच सांगतायत बिग 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 6 एसटीचे. आता येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये बनवायच्या त्या म्हणजेच 15 धावा. 12 चेंडू 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 15 चुकीची दुरुस्ती क्षमस्व. येणारे 12 चेंडू आणि 15 ची गरज. जबरदस्त मॅच. ही दुनिया आहे. या दुनियामध्ये कोणालाही सर्वश्रेष्ठ बनण्याचा हक्क निसर्ग कधीही देत नाही. किती ना कंठ दिया कोयल को तो उसका रूप छीन लिया. रूप दिया मोर को तो उसकी इच्छा छीन ली. इच्छा दी इंसान को तो उसका संतोष छीन लिया. संतोष दिया साधु संतों को तो उसका संसार छीन लिया. और संसार चलाने दिया देवी देवताओं को तो उसका मोक्ष छीन लिया. और मोक्ष दिया परमात्मा का तो उसका आकार छीन लिया. हे सातत्याने आपण बघतोय. पहिल्या 4 चेंडूवरती अधिराज्य आणि 2 चेंडूवरती फलंदाजाचा बोलबाला. आता 28 झालेले आहेत. 15 ची गरज आहे. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार होताना कृपेश दुबला. इथे आपण बघतायत फलंदाज राजन माघारी परतताना आउट.
मैदानाकडे आपण बघतायत 28 वरती 4 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जिग्नेश दुबला, खऱ्या अर्थाने आपण मागच्या काही 4-5 मॅचेस जर बघितल्या असेल NVM स्ट्रायकरच्या माध्यमातून पुढील जे फ्रंटलाईनचे 5 फलंदाज आहेत त्यांनी या संपूर्ण मॅचला जिंकून दिलेले आहे. आता कस आहे हा टॅलेंटेडचा खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर आणि इथून त्यांचा कस लागणार आहे आणि इथून जर त्यांनी मॅच जिंकवली तर त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. येणारे 11 चेंडू आहेत, 11 मध्ये 15 आहे. मॅच बॅलन्समध्ये उभी आहे. नवीन बॅटर जिग्नेश दुबला दाखल झालेले आहेत आणि कृपेश दुबला यांची एक सुंदर 60 षटक क्रमांक 5 मध्ये आपण बघतोय. चांगला ड्राईव्ह केलाय, पिच केलाय चेंडूला आपण बघतायत. कव्हर रिझनला सिंगल कंप्लीट होतीये आणि लक फॅक्टर चांगलं राहिलंय का, तर इकडे मात्र आपण बघतायत विकेट जात आहे. चांगली बॅटिंग करत होते मिस्टर जिग्नेश आउट होत आहेत. आणखीन एक धक्का लागतोय. कमॉडिज आहे. लवकर 5वा धक्का लागतो या ठिकाणी. सेकंड रन घेण्याचा पावित्र होता. बर्फ एक थ्रो बघायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतायत फलंदाजाची बॅट थोडीशी बाहेर होती आणि तिथे मात्र फलंदाज OUT आउट. गॉन. न्यूमॅन हरेश दाखवलं होताना 29 झालेले आहेत. 14ची गरज आहे. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी बघताय ड्रोनच्या माध्यमातून जे व्ह्यू आपल्या वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून या मैदानाचा आपण घेतलाय तो डिस्प्ले केला जातोय. बघूया पुढील चेंडू. पराग हलकासा ड्राईव्ह करताना आपण बघताय सिंगल रन्स कडे. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते 30. आता 13ची गरज आहे. तेरा धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. मॅच इज ऑन. जबरदस्त मॅच. पुढील चेंडू. टॉस आहे यावेळेला. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. आपला चेंडू जातोय. धावसंख्या 31 वरती पोहोचलाय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 31 झालेल्या 43च्या टार्गेटला मात्र काय टप झोन कडे घेऊन गेल्या त्यावेळेला चुरी रेलकॉन फायटर संघ. असं वाटलं होतं या ठिकाणी मॅच लवकर संपेल, परंतु जर तरला क्रिकेटच्या मैदानामध्ये जागा नाहीये, थारा नाहीये. पराग पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार होताना रिव्हर्स टेम बघायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. आता 7 मध्ये हव्यात, त्या म्हणजेच 12 धावा. टाळांचा गजर, टेन्शनचा माहोल, उत्साह, ऊर्जा यांचा एक जबरदस्त समन्वय या मॅचनं भरपूर काही दिले. 43 धावा डिफेन्स करण्यासाठी असलेली अचूकता. पुढील चेंडू. 7 मध्ये 12 आणि इथे 6 मध्ये 6 वरती आणलाय. काय प्रॉपर बॅटचा फेस ओपन केलाय. फुल टचची वाट बघत होते आणि जबरदस्त स्वीप बघायला मिळतोय. येतोय षटकार. आणि 6 धावांची गरज आहे. 1 मॅन आर्मीचा रोल बघायला मिळतोय पराग यांच्याकडनं. एकतर्फा मॅचला थांबून ठेवतायत आणि काय बॅटिंग केलंय परागने. 6 मध्ये 6ची गरज. चला फील्ड अरेंज करून घ्या आपण. अतिशय सुंदर बॅटिंग. पराग जे या वानगाव प्रीमियर लीग मध्ये थोडेसे स्ट्रगल करत होते, आपल्या फॉर्म साठी झटत होते, योग्य वेळी त्यांनी त्यांचा फॉर्म आणून दाखवलाय. आता आपण बघतोय 6 चेंडू 6 धावा असताना रोहन दुबला ना गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलंय. NVM स्ट्रायकर्स 37 वरती 5. 6 चेंडू 6चं इक्वेशन. जबरदस्त मॅच. इथे मला कौतुक करावं असं वाटतंय ते म्हणजेच चुरी रेलकॉन
फायटर संघाचा. ओ माय गॉड, फुलटॉस होता, वाईट बॉल आलाय आणि हा पहिला वाईट आहे मला वाटते मनीष, की एक वाईट मध्ये फोर गेलेला, त्याच्यानंतरचा हा वाईट आहे, म्हणजे 2 वाईट फक्त. तर एकंदरीत 3 वाईट आहेत आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. आता 6 मध्ये 5 ची गरज आहे. सहा चेंडू 5 ची गरज. पुढील चेंडू आणि ते शॉर्ट पूल केलाय, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. चांगलं शतरक्षण तिथे बघायला मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते 39 वरती. आता 5 चेंडू आणि 4 रनची गरज आहे. जबरदस्त मॅच. 43 धावांवरती संघर्ष करायला लावलाय आणि तो संघर्ष पराकोटीचा आहे. तो संघर्षाला तोड नाहीये. पराग 16 मध्ये 25 बनवून खेळत आहेत. पुढील चेंडू हलकस स्टिअर केलं, या वेळेला फ्लिक करतायत सिंगल साठी आपण बघतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचते ती 40 वरती. हरेश जर या ठिकाणी षटकार मारतायत तर विजय सरांच्या माध्यमातून 5,000 रुपये आणि संजयजी यादव यांच्याकडनं 2100 रुपये असं पारितोषिक अनाउन्समेंट झालंय एका षटकारासाठी आपण बघतायत. आता 40 झालेल्या 3 ची गरज आहे. 4 बॉल 3 रन्स अशी मॅच. जबरदस्त मॅच आहे. इथून मात्र आपण बघतायत शांतता, भयान शांतता आहे. पुढील चेंडू मिस टाइम या वेळेला बघायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे आणि फलंदाज बाद होताना आपण बघतायत, आउट झालेले आहेत. तीन मध्ये आता 3 ची गरज आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आदर्श येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 3 चेंडूवरती 3 धावा. मित्रांनो, ही मॅच जर आवडली असेल दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया, प्रोत्साहन देऊया, कारण 43चं टार्गेट होतं. प्रथमतः गोलंदाजी करताना 42 वर थांबवलंय खरं, परंतु त्या अचीव करताना सुद्धा शोरी रिअलकॉन फायटर संघानं काय फायटिंग दिले. 3 मध्ये 3 ची गरज. आदर्श आलाय, विकेट 6 बाद झालेले आहेत. रोहन पुढील चेंडू घेऊन दाखल होताना. पुढील चेंडू हो, या वेळेला आपण बघतायत रोहन 3 चेंडू 3 ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. तर सर्वांच्या नजरा फक्त या 3 चेंडूकडे राहिलेल्या आहेत की काय घडणार आहे. या चांगल्या गोल्डन मेमरीज प्रत्येक जण आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र आपण बघतायत काय घडलंय आणि फलंदाज बाद होताना आपण बघतायत. आता 2 चेंडू आणि 3 रनची गरज आहे. डिझाय वरती 3 ची गरज आहे आणि अमरेंद्र ठाकूर येत आहेत. काय मॅच बघायला मिळते. 4 मध्ये 3 असताना सलगचे 2 विकेट. आता मात्र ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे का? ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे. 3 मध्ये 2 ची गरज, सॉरी 2 मध्ये 3 ची गरज आहे. पुढील चेंडू
आणि आपण या ठिकाणी बघतायत मॅच कुठल्या दिशेने गेले ही टीमची हॅट्रिक पूर्ण होते. 4 चेंडू आणि 3 धावा असताना मॅच आता 1 चेंडू आणि 3 धावांवरती आलेली आहे. पण या ठिकाणी बघतोय आता मात्र पराग उभा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि समोर रोहन मधला बाटल आहे. 1 चेंडू आणि 3 रनची गरज आहे. 2 आल्या तर सुपर ओव्हर. 6 मध्ये 6ची गरज असताना पहिला वाईट होता. जबरदस्त टक्करवाला मॅच. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. 1 मध्ये 3ची गरज आहे. साहिल आलेले आहेत नॉन सेकंड कडे. आता पराग जो 17 मध्ये 26 बनवून खेळत आहे त्याचा आपण या ठिकाणी बघतो 1 चेंडू 3ची गरज. 2 धावा आल्या सुपर ओव्हर. 3 धावा आल्या एनव्हीएम सायकर विजयी. जर डिफेन्स आल्या तर मात्र इथे आपण बघतायत चोरी रिअलकॉन फायटर संघ विजयी होईल. जबरदस्त मॅच. पराग हाई वोल्टेज ड्रामा. दिल के मरीज दिल से न देखे मैच. थोड़ा सा दूर जाके बैठे आप क्योंकि इस मैच में कुछ भी हो सकता है भाई. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. 1 चेंडू 3ची गरज. जबरदस्त चक्रीव्रतला गेलाय पराग. पुढील चेंडू या साईडला आपण कार्पेटला रोल कर. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि इथे आपण बघताय जबरदस्त फिनिश केलंय मॅच. खतरनाक मॅच बघायला मिळाली आणि परागने काय बॅटिंग केलंय. एक तर्फा लढाई बघायला मिळते. 1 मॅन आर्मीचा रोल या ठिकाणी आपण बघतायत. प्रशंसा मात्र संघर्ष करणाऱ्या थँक्यू. या मॅचचा हिरो ठरणार आहे पराग. नो डाऊट. पप्पूभाई सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे पराग साठी आणि पंकजी दीक्षित साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पराग या आपल्या फॉर्मशी झुंज देत होते आणि इथे काय बॅटिंग केले. 1 मॅन आर्मी. शांतता संयम आणि मॅन ऑफ द मॅच साठी या पराग. जबरदस्त क्लास दाखवला परागनं. एक संयम कसा असावा, धैर्य कसं असावं याचं एक सुंदर उदाहरण. सक्सेस नेव्हर कम इजी, पेशन्स अँड हार्डवर्क आर द ओनली की इथे बघायला मिळालंय. आणि परागने मोक्याच्या क्षणी आपला फॉर्म परत आणल्याचं म्हणा हरकत नाहीये. चला पराग या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. पंकजी दीक्षित साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये, पप्पूभाई सरांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि आपण देतोय त्यांना प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. आणि पराग याला 1000 रुपये पंकजी दीक्षित साहेबांच्या माध्यमातून गुगल पे झालेले आहेत. पराग या फॉर्म साठी खूप मेहनत करत होते.